परमात्मये व्रतकेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम तत्सत कृष्णार्पणस्तु. असा आहे. कारण भगवंताचे अवतार किती झाले तर काय झाले त्याची गणत. अनंत अवतार घेती भक्ता कारणे, कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरी. कारण ज्याचा उद्धार जसा करायचा तसं त्यालाच माहिती. आपल्याला काही कळत नाही पण शिष्टपणा करू नये. कारण देवाला जमत नाही ते शिष्टपणा करणं. कारण नम्र झाले भूतान त्याने कोंडिले अनंत. नम्र व्हावं लागतं देवापुढे, माणसापुढे व्हावं, संतापुढे व्हावं, वडिलापुढे व्हावं, इतक्यापाशी व्हावं. राहू द्या ना, व्यवहारात करावंच लागतं. व्यवहारातला व्यवहारसारखा. पण नेहमी सांगत असते मी की व्यवहारातल्यासारखं व्यवहारात वागा आणि परमार्थासारखं परमात्मा वागा. कारण देव कसा आहे? अनादी आहे. कारण भगवान कसा आहे? अनादी आहे. कारण भगवंताने लीला किती केल्यात काय सांगता येत आता? कोणाला सांगता येतं ना? सांगितलं तरी ते काय संपणार आहेत का? कारण भगवंताने अवतार घेतले पुष्कळ, अनंत अवतार भक्तामुळे घेतलेत बघा काही. कारण कशामुळे घेतले? कारण नंद यशोदा. कारण भक्तामुळं. कारण त्यांचं पूर्वीचं फार पुण्य होतं. कोणाचं? नंद यशोदाचं. कारण पुण्य फळले भोवत दिसा भाग्य उदयाचा ठसा एक. कारण दशरथाने पुण्य केले कोटी म्हणून ह्या पोटी आपलं पापच म्हणावं लागलं. आजच्या काळात कधीचं पापामुळं आपल्याला असं व्हायला लागलं. आपल्याला कळत नाही. कारण सुनामुळं सुद्धा पुण्य केलेलं आहे. कोणी? कारण कैकसीना मंडोरेच्या सासूनं केलेले पुण्य. कारण हातावर लिंग करीत होती म्हणे ती, आणि त्याच्यामुळे तिनं लिंगपूजा केलेली. आपलं पुण्य सगळं कमी हो. कारण आपल्याचं पुण्य नाही. कारण आलं तर तसं घेऊन गठुडं पापाचं काय करावं त्याला कळत नाही. असं असणारा भगवंत असणारा अवतारी भगवंताने खूप अवतार घेतले. पण थोडी रासकिळ्याचं वर्णन करते. कारण असं शरदाचे चांदणे. कारण ज्यावेळेस असणं नवरात्र असतात ना, नवरात्र घट तेव्हा शरदाचं चांदण असतं. 6 महिन्याची रात्र केली देवानं, 6 महिन्याची. अहो ते करीन ते काय नव्हे महाराज परिपाय बीज सुद्धा की त्याला काय करता यायचं नाही. जे पोटामध्ये हातपाय घडवून एवढं चैतन्य त्याच्यात घालून एवढं आपल्याला जन्म देतो तरी आपल्याला खरं वाटतच नाही. म्हणजे काय करतो कोण? हा झाडाची पाने हाले त्याची सत्ता, त्याच्याशिवाय काही होत नाही. कारण तो जग निर्माण करणारा आहे तो, आणि त्याला पाळणारा आहे तो, आणि त्याचं लया लावणारा आहे तोच आहे. कारण तोच आहे. एकल्याने कर्मविना म्हणून 14 त्रिभुवना केले त्यानं. कारण असे सगळी पशु पक्षी अनंत त्यानं अवतार घेतले. पण ते काही कोणी नामस्मरण करायला तयार नाही. भगवंतानं मानवाचं रूप केलं आणि मानवाला करायला सांगितलं. पण आपण पशुसारखंच वागतो. तो काय सांगावं तुम्हाला? मानव देह असून सुद्धा पशुसारखं वागतो. कारण मी माझं आहे तुझं बरोबर. कारण आजच्या काळात मी माझं केल्याशिवाय सरणारही नाही. कालही वाईट आहे. कारण काल आहे तस्मै नमः. परंतु थोडं तरी काही विचार करावा लागतो. थोडं तरी कशामुळे काय करावा, कुठं कसं वागावा, कुठं कसं, असं थोडा तरी विचार करावा लागेल ना. करीत नाही असं सोडून द्या. आपल्याला त्याच्यावर नाही गरज. कारण ते सांगितलं मग असणारी मी 6 महिन्याची रात्र कशामुळे केली? भगवंतानं रासक्रीडा केली. रासक्रीडा करण्याकरता. कारण कसा होता ते भगवान? कारण त्यांचं काय होतं? कारण त्यानं काय मला गवळण इति वा त्रिकुटम दिवडम सनगदम तगडम तिथे गोरी पान खेळू फुगडी. हारी खेळू फुगडी. कृष्ण लान गोपी लान गडी. कृष्ण लान गोपी लान गडी. एक कडो म्हणून दाखवी. एक वेडी बाई एक वडी. एक कानडी बाई एक देवडी. तिची बोल हातामध्ये लुगडी, तिची बोली गडगडी घाली कावडाला कडी. खेळू फुगडी. हारी खेळू फुगडी. कृष्ण लान गोपी लान गडी. कृष्ण लान गोपी लान गडी. अशी भगवंतांनी लीला. कुठं रासक्रीडे. कारण सगळ्याबरोबर झाला ना कृष्ण. जितक्या गोपी तितक्या कृष्ण, जितक्या गोपी असणाऱ्या तितक्या कृष्णाने त्यानं घेतल्या. पण त्यांनी कशी केली? कारण कोणी कशा होत्या? एक दिवशी रात्र केली त्यानं. ते असं करणारा असं वाजविली बासरी वाजवीत होत्या. कारण त्या गवळणी पुष्कळ येतात. देह भान हारपून जात होत्या. अशा गवळणी होत्या. अशा देवानं केली. अशी रात्र करण्याचा तयारी केली. पण एक गवळण होती असणारी. त्यांनी सगळं सोडून दिलं. मग काय होतं ते सोडून दिलं सांगते. कारण हे आपल्या हृदयात जे आहे ते आहेत आणि वरचे आहेत. कारण ती सासू सासऱ्याची सेवा करीत होती.
त्यांची काही सेवा अंथरून पांघरून रात्रीची याची मुरली वाजली की ते सगळं सोडून दिलं, निघाली कृष्णाच्या घरी. कारण असणारी दुसरी गवळण असणारी तिनं मुरली ऐकली, ती इरजू घालीत होती, दूध तापीत होती, ती ऐकली मुरली की गेली निघून तिथं. आता तिसरी एक गवळण निघाली अजून तिथून, कोण होती तिसरी गवळण, ती अजून तिथली काय करीत होती, नवऱ्याची सेवा करीत होती, नवऱ्याची सेवा करत होती, त्यांना काय करायचं करत होती, ती विषयाला इथून गेली निघून. आता चौथी गवळण होती, पण तो म्हणला, तिचा पती म्हणला, कशी जातीस ग म्हणला, माझीस म्हणला तू, आणि तू कुठं चाललीस म्हणला मला सोडून, तू कशी जाते कृष्णाच्या मागं. ती म्हणली बरं तुझं असं आहे का, तुझा आहे का देह, सांभाळ म्हणजे तुझा देह सांभाळा. याच्यामध्ये या भागवतामध्ये खूप अशी लीला सांगितलेली, याच्या कोणाला राजा परीक्षितीला सांगितलेली आहे. कारण म्हणजे तुझ्या ना देह सांभाळ म्हणजे देह तुझा. आणि गेली ना निघून, कशी गेली असं तेच तर मोठं कळत नाही ना माणसाला. कारण निघून गेली, चैतन्य घन भगवान जे मधला होता ते तिनं देह तिला आणि तिथे देवाकडे कृष्णाकडे गेली. अशा चारी गवळणाचे असं झालं. तिथं असणारे मग पुन्हा चर्चा करायला, मग ते म्हणले असं कसं होईल, देह तिथं राहिला आणि ती निघून कुठं गेली आणि कसं झाली, याच्यावर खूप चर्चा केल्या, पण झालेलं असं. कारण असे भगवंतानी मुरली वाजविली की येत होत्या. कारण गवळणी खूप येत हो, कारण देहबान हारपले तुझं पाहता असणारे खूप गवळणी त्याच्यावर, आपल्याला तसं म्हणता येत नाही तेवढ्या काही ह्याच्यावर इतकी नाही. याला वाद्य लागतं, कारण असे गाणे म्हणायला वाद्य पाहिजे, वाद्यावर थोडं चांगलं वाटत असतं त्या ठिकाणी. कारण मी माझे हारपले ठाई देते तिथे त्यांना असं होत होतं, कारण मीच उरत नव्हतं त्यांच्यापाशी गवळणी. मग त्या कोण होत्या, कशामुळे होत होतं, कारण अनंत जन्मीचे पुण्य होतं. नुसत्या फळामुळं राहिलेल्या होत्या व अनंत रामरावल्या आहेत, रामयोगामध्ये त्या फळावर राहिलेल्या होत्या. अशी त्यांनी केलेले होते, जप तप अनुष्ठान तपेविन दैवत दिदल्याईनं प्राप्त गुजईनं हित कोण सांगे, कारण दिल्याशिवाय देव देत नाही. म्हणजे काय द्यायचं. एक माझ्याबरोबर अशी तीर्थयात्रेला गेली होती मी, माझ्याबरोबर एक परळीचा माणूस होता, लेक्चर होता तो. त्या परळीच्या माणसानं त्यानं काही दोघं नवरा बायकोनं ठेवायची, निंदा नाही करायची, पण सहज सांगायचं काही नाही. आता कसं होतं, माझ्यापाशी साखराच्या पुड्या गिड्या होत्या, तर मग त्या बाईला द्या थोड्या साखराच्या पुड्या ठेवा बाई म्हणावं, चांगले होते ते माझं. पण ह्या बा त्यानं म्हणा देवा, मी कशामुळे सांगायले की देवाला द्यावा लागत नाही. देवा कसं लागत नाही, द्यावा लागतं देवाला. जिथं द्यावा तुम्ही फळप्राप्ती कशी इच्छा कल्पनेची अर्थ भावा नाथाने सांगितले. कारण तू दिलं नाही देवाला, मग तुला मिळायचं कसं. मी सांगून गेलेली मागं की इथं जर अन्न पाणी तिथं मिळते अमृत, वास घ्यायला प्यायला तर नाहीच. आणि इथं जर काही दिलं नाही तर तुम्हाला मग काही नाही, मग 28 नरकातला नरकच आहे. मग कारण एकला मी दुःख भोगीन कुंभ पाक जात नाही, मग तसंच आहे. कारण तसं नका करू, कारण दान धर्म करा, थोडं व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करा. कारण आपण आपल्या आलोत कशा म्हणतो, आम्ही वैकुंठवासीनं आलो याचं कारण संतांनी म्हणा, आम्ही तुम्ही कसं म्हणून भागते असे असणारे. कृष्णाने रासलीला केल्या, कृष्णाने असा अवतार घेतला, कृष्णाने असे लीला केल्या, कोणामुळं केल्या, भक्तामुळं केल्या. कारण तुम्हा आम्हाला वर्णन करायचं असणं करावा. कारण नंद यशोदेने खूप पुण्य केलं होतं, म्हणून त्यांच्या पोटाला आले. काय केलं त्यांनी, खूप असणारा विचार केला. ज्यावेळेस नंदाच्या घरून गेले कुठं मथुरेला, तेव्हा किती त्यांनी शोक केला. कारण असणारा कोण न्यायला आला होता, अक्रूर न्यायला होता. त्या खूप गोपीसुद्धा बोलू लागल्या, अक्रूरा नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. अरे तुझं नाव कशाला अक्रूर ठेवले, तू अक्रूरच आहे. अशा गवळणी त्याला बोलू लागल्या. पण भगवंताचं कसं असतं, कारण भगवंताला जे करायचं असतं ते करतो. सगळ्याला सांभाळून नेणं भगवंताचं काम आहे, नेतो. परंतु ज्याचं कर्म तसं, कर्म मोठं विचित्र आहे हो. कारण हसतं कर्म करावे, रडतं का भोगावे. आपण म्हणा हां मी असं केलं होतं का, ते म्हणतो ह्या पा आमच्या साखरे महाराजांनी सांगा. कारण कोणत्या असणारा आपल्या गल्लीमध्ये एखादा कोणी माणूस भांडायला, त्याच्या गल्लीतले लोक त्याच्यासारखंच बोलणार झाले म्हणून आपल्याला दम काढावा लागतो. तसं आपल्या गल्लीत येत, आपण आपल्या गल्लीत म्हणून आपण कसं वागतो, मस्तीनं वागतोच ना. पण त्याच्या गल्लीत गेल्या, कोणाच्या देवाच्या गल्लीत गेल्या, मग तेव्हा तिथं ऐका कोणी आपल्याला. म्हणून एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जात नाही. कारण आपण विचार करावतो. विचार म्हणजे काय, विवेक म्हणजे विवेकाच्या पुढे वैराग्य आहे बघा. पण वैराग्य होणं असतं आपण कसं करतो काय नाही, आपल्याला काय कळतं वैराग्याचं. कारण आहे माहिती एवढी गोष्ट खरी, विवेक वैराग्य. मला असे पदं पुष्कळ येते, तर कारण त्या पदाचा एक तुम्हाला पद म्हणून दाखवते. आता मग पुढे समाप्ती करते त्याची. कारण असणार